महबूब शेखनी अधिकाऱ्याचं नाम सुचवावं, चौकशी कुठल्या समितीकडून करायचे ते सुचवावं, चौकशीला SIT समिती म्हणावी का महबूब समिती म्हणावं हे त्यांनी सुचवावं. काही नाही, त्यांनी जे समिती सुचवतील त्या समितीकडून चौकशी व्हावी अशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो. त्यांचं समाधान होईल, त्यांना पाहिजे तो अधिकारी चौकशीला द्या आणि त्यातून चौकशी होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या. सत्य जे काय आहे जेव्हा खरंच बाहेर मांडेल तेव्हा परिस्थिती तुमच्या लक्षात येईल. आज कुठल्याही भगिनीवर कुठलं काय बोलावं असं माझं व्यक्तिगत मत नाही, परंतु वास्तव जे आहे ते काय आहे हे कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे. ते वास्तव फार वेगळं आहे. दिलीप माने आणि त्यामुळे या घडलेली जी घटना आहे या घटनेचं वास्तव जेव्हा बाहेर येईल, किंबहुना जर पोलिसांना ते मांडायची परवानगी कोर्टानं दिली सार्वजनिक करायची तर सगळं पुढे येईल आणि त्यानंतर जे पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे एवढंच सांगतो. कारण याचं सगळं रहस्य ज्या मोबाईलमध्ये आहे, म्हणजे पीडितेचा मोबाईल, हे दोन्ही आरोपीचा मोबाईल आणि अन्य काही मोबाईल, या सगळ्यामध्ये त्याचं जे रहस्य आहे ते सगळं रहस्य उलगडायचा विषय नाही आहेच, ऑलरेडी फक्त समोर मांडायचा विषय आहे. पण आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण कुणाचा अनादर गेल्यानंतर किंवा जिवंत असताना आपण कुठल्या भगिनीचा अनादर करू नये. आपल्या देशाची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं अनुपालन आपण पोलीस खातंही करतोय आणि आम्ही करतोय. त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की ती वेळ येऊ देऊ नका आणि या संपदा ताईच्या आडून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम आपण करू नका. ही माझी मनापासूनची भावना आहे. त्या ताईला न्याय मिळाला पाहिजे का मिळाला पाहिजे. जर तुम्हाला शंका असेल की सातारच्या SP बद्दल, तपासी अधिकाऱ्याबद्दल, तपासी अधिकाऱ्याचं नाव तुम्ही सुचवा, त्याला तपास करू द्या. त्याचा तपासाचा रिपोर्ट आल्यावर तरी मान्य करणार आहे का याचंही एकदा तुम्ही स्पष्टीकरण द्या. नाहीतर उगाचच कुठलाही विषय कुठेही जोडायचा आणि कुठल्याही विषयाला कुठेही जोडून राजकारण करायचं एवढंच काम आता चाललं आहे. तर मला अधिकच्या विषयी न बोलता मी एवढंच सांगेन की तपास पारदर्शीपणे झाला पाहिजे आणि त्या भगिनीला न्याय मिळाला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.